नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। काय सांगाल सर, पत्रकार परिषद ठेवण्यात आली, काय महत्त्वाची माहिती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान याच्यातर्फे चालवलं जाणारं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि डॉक्टर श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आता नवीन प्रस्तावित जागेत येत्या 3 महिन्यात सुरू होणार आहे। तर येत्या रामनवमीपर्यंत, साधारणतः 17 एप्रिलला रामनवमी आहे, तर पुढच्या 1 महिन्यासाठी आपण गरजू रुग्णांसाठी काही सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि उपचार याची एक योजना आपण आज सुरू करतोय। याच्यामध्ये पहिल्या येणाऱ्या 200 रुग्णांना 20 रुपये इतक्या कमी सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येईल आणि त्याच्यापैकी ज्यांना काही OPD बेसिसवर लागणाऱ्या ज्या निवडक रक्ताच्या तपासण्या आहेत, एक्सरे आहेत, याच्यामध्ये 25% सूट आपण देतोय। मग या रुग्णांना जर का कुठल्या ऑपरेशनची गरज पडली किंवा त्यांना ॲडमिट व्हावं लागलं तर ॲडमिट झाल्यानंतर सुद्धा ठराविक ऑपरेशनसाठी आणि त्यांच्या ॲडमिट राहण्याच्या खर्चावर पण आपण 50% सूट देण्याचा या योजनेद्वारे प्रस्ताव आपण सगळ्यांना सांगतोय। या योजनेद्वारे आपण जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या उपचारासाठी आणि त्यांच्या शस्त्रक्रियांसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतोय। याशिवाय इतर सर्व योजना, महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, यांच्या सुविधा अखंडितपणे या सोबतच चालू राहणार आहे, जिथं पूर्णपणे मोफत सुविधा रुग्णांना मिळत असते।